नमस्कार. मी सतीश सोळांकुरकर, अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र या शाखेच्या वतीनं वेब व्याख्यान शृंखलेच्या अंतर्गत 10वं पुष्प आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे. एक खूप चांगला उपक्रम अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेला आहे. आजवर अनेक मान्यवर कलावंत, कवी या सगळ्या मंडळींनी आपले विचार इथे मांडलेले आहेत, आपल्याला आनंद दिलेला आहे आणि आज या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांताचे जे अध्यक्ष आहेत, माझे स्नेही आदरणीय डॉक्टर नरेंद्र पाठक सर यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत याचे जे महामंत्री आहेत, माझे मित्र डॉक्टर बळीराम गायकवाड सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि या परिषदेशी संलग्न असलेले किंवा कार्यरत असलेले, कार्य करत असलेले सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्री, महामंत्री या सगळ्यांनाही मी विनम्र अभिवादन करतो, नमस्कार करतो. आणि माझा साहित्य प्रवास आणि माझी कविता याबद्दलचे काही विचार मी आपल्यासमोर आज मांडण्याचा प्रयत्न करतो. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. मित्रांनो, कवी ग्रेस यांच्या या ओळी, तिन्ही सांजेची वेळ झालेली आहे आणि कवितांमध्ये अलगद भरून जाण्याची, बुडून जाण्याची वेळ ही झालेली आहे असं मला वाटतं. आज 18 जून, 3 दिवस आधी म्हणजे 15 जूनला आपल्या सर्वांचे लाडके कविवर्य शंकर वैद्य सर यांचा जन्मदिवस होता. एक छोटीशी आठवण त्यांची मी सांगतो तुम्हाला. डोंबिवलीचा एक कार्यक्रम करून मी आणि शंकर वैद्य सर पहाटेच्या पहिल्या गाडीनं मुंबईकडे निघालेलो होतो. सकाळची गाडी होती, पहाटेची पहिली गाडी. कार्यक्रम खूप छान झालेला होता. अनेक कवींच्या कविता आम्हाला ऐकायला तेव्हा मिळालेल्या होत्या आणि सरांचं खूप सुंदर भाष्यही त्या कार्यक्रमामध्ये ऐकायला मिळालं होतं. तो एक खूप सुंदर क्षण होता माझ्या आयुष्यातला. आणि आम्ही प्रवास करायला सुरुवात केली. त्या गाडीमध्ये उभे राहिलो, चढलो, आम्ही उभे राहिलो आणि गर्दी नव्हती फारशी, म्हणून दरवाजाच्या बाजूला मी आणि सर असे गप्पा मारत उभे होतो. एवढ्यात सरांनी मला एके ठिकाणी बोर्ड दाखवून बघायला सांगितलं आणि म्हणाले, सतीश तिथे बघ. मी त्यांनी बोर्ड दाखवलं, त्या बाजूला पाहायला लागलो तर तिकडे जे भाजी आणायला पहिल्या गाडीने मुंबईला जाणारी जी मंडळी असतात किंवा मासे आणायला जी मंडळी असतात, त्यांच्या त्या बांबूच्या मोठ्या मोठ्या टोपल्या अशा त्या लोकलच्या वरती अशा ओळीने अशा लावून ठेवलेल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये लोकलमधल्या दिव्यांचा प्रकाश पडत होता आणि तो प्रकाश त्या सगळ्या टोपल्यांच्या मधून असा बाहेर छानपैकी असं झिरपत होता. सर ते मला दाखवत होते. मी ते पाहिलं. सर म्हणाले, कसं वाटतं? मी म्हणाले, खूप छान वाटतंय सर. काय वाटतंय तुम्हाला? काय जाणवतंय त्यातून? असं सरांनी मला परत प्रश्न केला. मी म्हणालो की सर मला ते आकाशकंदिलासारखं वाटतंय. म्हणजे मुळात मी तसा बावळट असल्यामुळे मी माझ्या पद्धतीने विचार करत होतो. म्हटलं की सर, आकाशकंदीलमध्ये कसा दिवा लावतात आणि त्यातून तो सगळा प्रकाश बाहेर झिरपतो आणि छान दिसतं ना, तसं मला वाटतं. सर म्हणाले, तसं नाही आहे. मग मी सरांना विचारलं, सर तुम्हाला काय वाटतंय? काय दिसतंय त्यामधून? सर मला म्हणाले की त्या ज्या टोपल्या आहेत ना, तो कवीचा देह आहे असं मला वाटतं. आणि आतमध्ये जो दिवा उजळतो आहे ना,
तो त्याच्या आत उजळत असलेल्या कवितेचा दिवा आहे असं मला वाटतंय. म्हणजे असं की एखाद्या कवीच्या आत जेव्हा कवितेचा दिवा उजळत असतो ना, तेव्हा त्याच्या देहातून असाच मंगलमय प्रकाश बाहेर ओसंडत असावा असं मला वाटतंय. मित्रांनो, मी सहज सरांच्याकडे बघितलं. सर तंद्रीमध्ये होते आणि मला जाणवत होतं की त्यांच्या आत उजळत असलेल्या कवितेचा प्रकाश त्यांच्या देहातून शांतपणे झिरपत होता आणि त्या प्रकाशामध्ये मी न्हाऊन निघालो होतो. सरांचा स्नेह अजन्म मला मिळाला की मी झेंडूंच्या फुलांची माळ उभीत बसले होते. काय सुंदर सर लिहितात बघा. मी झेंडूंच्या फुलांची माळ उभीत बसले होते, ओता ओता धागा केशरी झाला, मला तुझ्या माझ्या संबंधाबद्दल इतकंच काही ते सांगायचं आहे असं सरांनी लिहिलेलं होतं. माझ्या कवितेचा प्रवास तुम्हाला सांगत असताना ही सगळी जी दिग्गज मंडळी ज्यांनी मला जवळ घेतलं, माझा हात हातात घेतला, माझ्या कवितेला प्रेमानं जोपासलं, वाढवण्यासाठी प्रयत्न केले, मला कुठं जायचं, कसं जायचं, का जायचं हा सगळा मार्ग सांगितला, ते सगळी आदरणीय मंडळी आज माझ्यासमोर उभी आहेत असं मला वाटतं. आदरणीय मंगेश पाडगावकर सर, ज्यांनी माझ्या पहिल्या कविता संग्रहाला पत्रास कारणकी नावाचा माझा पहिला संग्रह त्याला प्रस्तावना दिली, त्या कार्यक्रमाला ते स्वतः उपस्थित राहिले. आदरणीय वैद्य सर, आदरणीय नारायण सुर्वे सर, कविवर्य ग्रेस सर, शांता शेळके मॅडम, नादो महानोर सर, अशा अनेक मंडळींची जी जिव्हाळ्याची आपुलकीची साथ मला लाभलेली आहे माझ्या कवितेच्या प्रवासामध्ये, हा सगळा धागा मला महत्त्वाचा वाटतो. मित्रांनो, कवितेच्या बाबतीत लिहिताना मी एक 4 ओळी लिहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला आधी ऐकवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की कवितेकडे मी नक्की कसं पाहतो. कविता माझ्या आयुष्यामध्ये काय आहे, काय सांगते कविता, मी कविताच का लिहितो, कवितेचं नेमकं माझ्या मनामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये असलेलं स्थान नेमकं कोणतं आहे. ती कविता अशी आहे. आयुष्य भोगण्याचे बळ देते कविता, आयुष्य भोगण्याचे बळ देते कविता, बोट धरते सोबत चल म्हणते कविता, मातीतल्या पायांना कुरवाळते कविता, काळजातला सल सांभाळते कविता. कविता रानातल्या विहिरीजवळचं थांबणं, कविता रानातल्या विहिरीजवळचं थांबणं, तिन्ही सांजी भेटीसाठी काढलेली काकणं, निशब्द डोळ्यांची हुरहुर असते कविता, निशब्द डोळ्यांची हुरहुर असते कविता, काळजातला सल सांभाळते कविता. छातीजवळ जावळाला पदराखाली झाकणं, छातीजवळ जावळाला पदराखाली झाकणं, असोशीनं जपलेलं उरातलं चांदणं, रात्र रात्र जागवणारी हाक असते कविता, रात्र रात्र जागवणारी हाक असते कविता, काळजातला सल सांभाळते कविता. सहज भरावी झोळी तशी भरता येत नाही, सहज भरावी झोळी तशी भरता येत नाही, जगण्याच्या वाटेवरून दूर सारता येत नाही, आपलाच आपल्याशी छळ असते कविता, काळजातला सल सांभाळते कविता, आयुष्य भोगण्याचे बळ देते कविता, काळजातला सल सांभाळते कविता. माझं गाव सोळांकूर, छोटंसं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, राधानगरी तालुक्यामध्ये. एक छानशी नदी, सुंदरसं देऊळ, माझी अशी उताराच्या वर बांधलेली अशी प्राथमिक शाळा आणि त्याच्यावरती माझी माध्यमिक शाळा, असा सुंदर गाव, 3-4 गल्ल्यांचा हा माझा छोटासा गाव. त्या गावानं मला अनेक अनुभव दिले. ह्या गावची शाळा, त्या गावातल्या शाळेनं, त्यातल्या शिक्षकांनी माझ्या कवितेवर संस्कार केले. पहिल्या कवितेचं बीज मला त्या शाळेतल्या वातावरणात सापडलेलं आहे.
मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की लहानपणी आपण अनेक कविता शिकलेलो आहोत आणि त्या कवितांचा सगळा संस्कार कळत न कळत आपल्यावर आजही तसाच आहे. मला आठवतं की मराठी शाळेमध्ये आम्हाला बाळासाहेब पाटील नावाचे एक शिक्षक होते. ते उत्तम कविता शिकवत असत. काय कविता होत्या तेव्हाच्या, म्हणजे अगदी सहज आत्ता जरी असं कधी त्या आठवणी यायला लागल्या तरी एक एक कविता समोर यायला लागते. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लला. किंवा लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख. किती गोरे गोरे गाल गुलाबाचे फुलले, हासते खेळते सुंदर काळे कुरळे. किंवा घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. अशा असंख्य कविता त्यावेळेला आम्हाला शिकवल्या जात असत, आमच्याकडून पाठ करून म्हणून घेतल्या जात असत. किंवा उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. सोनेरेही दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यावर झोप कशी अजूनही. आणि ही कविता शिकवता शिकवता शेवटच्या कडव्याजवळ जेव्हा आमचे बाळासाहेब पाटील सर यायचे आणि सांगायचे की आईला जेव्हा भुकेल्या बाळाची आठवण होते तेव्हा मग ती आई कशाचाही विचार न करता त्या बाळासाठी चारा पाणी आणण्यासाठी दूर उडून जाते. आणि शेवटच्या कडव्यामध्ये काय सुंदर ओळी आहेत त्या की निजलेल्या आशा तुम्ही आणायाचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी भुकेलेल्या. असंही म्हणताना बाळाचेही घेता नाव, जागी झाली चिऊचाई उठून या दूर जाई भूर भूर. अशी कविता त्या चिऊताईचं आणि त्या बाळाचं, आईचं आणि आपल्या बाळाचं प्रेम दाखवताना येते. आणि हे शिकवत असताना बाळासाहेब पाटील सर इतके असे अनावर व्हायचे ते शिकवत असताना अनेक कविता म्हणजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही पुस्तक हातात घेतलं नाही. ज्या सरांनी आम्हाला कविता शिकवल्या त्यांच्या हातामध्ये कधीच पुस्तक असत नसे. एखादी कविता शिकवून झाली की त्याच कवीच्या इतर कोणत्या चांगल्या कविता आम्ही वाचायला पाहिजेत ते सांगत असत. त्यांची पुस्तकं तेव्हा ते आम्हाला उपलब्ध करून देत असत आणि त्यातल्या त्या कविता वाचा असं आग्रहानं सांगत असत. मित्रांनो, मला आठवतं की एक छान कविता होती, आपल्या सर्वांना ती माहिती असेल, ज्यांनी म्हणजे जे आत्ता माझ्या वयाच्या आहेत त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये ती कविता होती. ती कविता शिकवताना बाळासाहेब पाटलांच्या डोळ्यांमध्ये पाणी मी पाहिलेलं आहे आणि सगळा वर्गसुद्धा रडत असलेला मी अनुभवलेला आहे. त्या कवितेच्या 4 ओळी मी तुमच्यासमोर ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आज ही ती कविता तितकीच उत्कट वाटते, आपले डोळे भरून येतात. श्रावणबाळ नदीवर पाणी भरायला गेलेला आहे आणि दशरथाच्या बाणाने तो व्याकुळ होतो, घायाळ होतो. अशा प्रकारची ती कविता आजही त्या कवितेचे शब्द कुठे ऐकू आले तर जीव कासावीस होऊन जातो. ही त्या शब्दांची ताकद असते मित्रांनो. ती कविता ज्या वेळेला आम्हाला शिकवली गेली तेव्हापासून ती मनामध्ये तशीच रेंगाळत राहिली. शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. आई गे दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमनी. आसवे आणुनी नयनी, जो वदला जो हंत तुझ्या नाशाला. मी पापी श्रावण बाळा. मग कळोनी नृपास बोले बाळ, तुम्ही कशी साधली वेळ. मम म्हातारे
माय बाप तानेले, तरु खाली असती बसले, कावड त्यांची मी घेऊनी चाललो काशीला, तीर्थयात्रेला, आनाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी, ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात ऋतुनी बसला. ही कविता जेव्हा आम्ही ऐकत असो, सगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये पाण्याच्या धारा लागलेल्या असत. आणि मग पुढे कित्येक दिवस तो श्रावण बाळ, तो दशरथ राजा, त्यानं सोडलेला तो बाण, आणि त्या श्रावण बाळाची विनवणी की हे पाणी घे आणि माझ्या तहानलेल्या आईबाबांच्याकडे घेऊन जा, हे जे सांगणं आहे ते सगळं आठवत राहत असे. मित्रांनो, ही आपल्या मराठी भाषेची किमया आहे. हा जो आनंद आपल्याला या सगळ्या कवितांनी दिला, खरं तर खूप भाग्यवान वाटतं मला की माझा जन्म या मराठी भाषेमध्ये झाला, मराठी मातीमध्ये झाला. किती सुंदर सगळं हे साहित्य आपल्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. आणि आज त्याच साहित्याची कास धरून मी माझ्या प्रवासाची सुरुवात करतो आहे. त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलतो आहे. माझ्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणालो की पाडगावकर सरांनी माझ्या पहिल्या कविता संग्रहासाठी प्रस्तावना लिहिली होती. त्याचा एक खूप सुंदर किस्सा आहे, तो मला तुम्हाला मुद्दाम सांगावासा वाटतो. या सगळ्या मंडळींनी किती प्रेम केलं, म्हणजे काय प्रेम केलेलं आहे त्याची कल्पना तुम्हाला येईल. अरुण म्हात्रे नावाचे कवी आपल्याला माहीत आहेत. त्यांच्या माध्यमातून हा आम्ही संग्रह करत होतो. आणि काम सुरू असताना अरुण म्हात्रे एकदा मला म्हणाले की सतीश, आपण पाडगावकर सरांना सांगूया की तुझ्या या कविता संग्रहासाठी त्यांनी प्रस्तावना लिहावी म्हणून. तर मी म्हटलं, अरुण ते लिहितील का माझ्यासाठी प्रस्तावना? का नाही, लिहितील ना, तू एक पत्र लिही, मी सांगतो तसं. असं म्हणून अरुणनी एक पत्र लिहायला सांगितलं. मग मी ते छान पत्र लिहिलं की आदरणीय पाडगावकर सर, मी सतीश सोळांकूरकर, माझा पहिला कविता संग्रह येणार आहे. मला तुमच्या कविता खूप आवडतात आणि माझ्या त्या पत्रास कारण की या कविता संग्रहासाठी तुम्ही प्रस्तावना लिहावी असं मला वाटतं. तुमचं जे काही मानधन आहे ते मी द्यायला तयार आहे. म्हणजे मी एवढा महान मोठा होतो तेव्हा की पाडगावकर सरांना लिहून मोकळा झालो होतो की तुमचं जे काही मानधन आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि ते पत्र आम्ही टाकलं. आणि पत्र टाकल्यानंतर मात्र हुरहुर सुरू झाली की हे पत्र पाडगावकर सर वाचतील आणि काय वाटेल त्यांना. आणि आम्ही थोडेसे अस्वस्थ झालो होतो. 8-10 दिवसानंतर पाडगावकर सरांचं पोस्टकार्डवर एक पत्र आलं. पहिली वेळ अशी होती, प्रिय सतीश, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. मुद्दा क्रमांक 1, माझा पत्ता तुम्ही चुकीचा लिहिलेला आहे, तो पाठीमागच्या बाजूला दिलेला आहे, तो नीट करून लिहावा. 2, तुमच्या कविताचं बाळ घेऊन खाली दिलेल्या फोन नंबरवर फोन करून माझी वेळ घेऊन मला भेटायला यावं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की मानधनाचं जे काय आहे ते आपण प्रत्यक्ष भेटीतच बोलू. एकीकडे मला आनंद झाला होता की पाडगावकर सरांनी बोलवलं होतं, आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये अशी होती की मानधनाचं प्रत्यक्ष भेटीत बोलू म्हणजे नेमकं काय बोलायचं असतं याची आम्हाला कल्पना नव्हती, आणि सर काय बोलणार आहेत तेही आम्हाला माहीत नव्हतं. मग एके दिवशी आम्ही सरांना फोन केला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या वेळेनुसार मी आणि संदेश ढगे माझ्या कवितांचं बाळ घेऊन त्यांच्याकडे गेलो. सरांनी आम्हाला बसवलं, चहापाणी दिलं, चौकशी केली आणि म्हणाले, बरं तुम्ही सतीश सोळांकूरकर, वाचतो मी तुमच्या कविता अधूनमधून, संग्रह काढायचा आहे काय? बरं बरं, भाग्यवान आहात, लवकर येतो संग्रह तुमचा. बरं द्या ते बाळ माझ्याकडे, आणि असं करा हे बाळ ठेवून द्या, मी बघतो आणि मग 8-10 दिवसानंतर तुम्हाला परत फोन करतो, मग काय करता येईल ते बघूया, फक्त ते मानधनाचं तेवढं लक्षात ठेवा. तर परत ते मानधनाचा प्रश्न आला. तर आम्ही पटकन उठलो आणि सरांचा निरोप घेऊन खाली आलो. मी संदेशला म्हटलं, संदेश फार मोठी गडबड झालेली आहे, आपण मानधन देतो असं म्हटलं तर सर नेमकं काय करणारच माहीत नाही, मुळात आपल्या कविता त्यांना आवडतात की नाही इथूनच सुरुवात आहे. मग घरी आलो, सरांच्या पत्राची वाट बघत होतो, त्यांचा फोन येईल, पत्र येईल म्हणून. 7-8 दिवस गेले आणि मग मात्र वाटायला लागलं की कदाचित आमचं बाळ घेऊन सरांनी कुठेतरी बाजूला ठेवलेलं आहे, कदाचित आमच्या कविता त्यांना आवडलेल्याच दिसत नाही आहेत. आणि
8-10 दिवसानंतर सरांचा फोन आला की अमुक अमुक दिवशी तुम्ही मला भेटायला या म्हणून. तर मी सरांच्याकडे गेलो. संदेश अर्थातच माझ्याबरोबर होता. सर म्हणाले बसा. परत चहा पाणी झालं. सर म्हणाले तुमच्या कविता मी वाचल्या, पण थोडंसं त्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल. तुमच्या कविता खूप छान आहेत. मी प्रस्तावना लिहायला तयार आहे. मानधन तुम्ही देणार आहातच. तर मात्र एक माझी अट अशी आहे की तुम्ही मी बोलवेल तेव्हा रोज माझ्याकडे यायला पाहिजे, इथे येऊन बसायला पाहिजे. मग आपण त्या कवितांचा थोडासा संदर्भ बघू. मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर काम करूया. तुम्हाला चालेल का? सर चालेल ना असं म्हणालो आम्ही. आणि मग परत एकदा सरांचा निरोप घेतला. आणि त्यानंतर जवळजवळ 1 महिनाभर सरांच्या सांगण्यानुसार आम्ही सरांच्याकडे जात होतो. पत्रास करंकीमधल्या अनेक कविता सर आम्हाला समजावून सांगत होते. 2 कविता एकसारख्या आहेत, त्यातली कोणती घ्यायची, यातली ओळ ही का, ही अनावश्यक ओळ आहे, ही नाही घेतली तर चालेल, इथे हा शब्द बदलता यावा, बदलता येईल का, अशा अनेक गोष्टी सर आम्हाला सांगत होते आणि आमच्याकडून कवितेचा रियाजही करून घेत होते. मित्रांनो, खूप आनंदाचे दिवस होते ते. सरांच्या अभ्यासक्रमामध्ये बसून त्यांच्या बरोबरीने ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि आम्हाला अनेक पाठ कवितांचे त्यातून समजावून सांगितले जात होते. आणि एके दिवशी परत सरांचा फोन आला की तुम्ही या, तुमची प्रस्तावना मी लिहून ठेवलेली आहे. आता मनामध्ये भीती उठते की प्रस्तावना लिहून ठेवलेली आहे, मानधनाचं विचारायला पाहिजे. सर नेमकं मानधन काय मागणार माहीत नाही, आपण गाडोपणा आधीच केलेला आहे. आणि मग सरांच्या घरी गेलो. सरांनी अतिशय सुंदर आपल्या हस्ताक्षरामध्ये ती प्रस्तावना अशी लिहून ठेवलेली होती. पत्रास कारण की असं माझं त्या पुस्तकाचं नावही त्यांना आवडलेलं होतं. मला म्हणाले ही शांतपणे इथे बसा, प्रस्तावना वाचून घ्या, तुम्हाला आवडते का बघा. म्हणजे सरांचं बोलण्याची पद्धत बघा. आम्ही शांतपणे बसलो आणि अतिशय शांतपणे ती प्रस्तावना वाचली. खूप सुंदर अशी प्रस्तावना सरांनी पत्रास कारणकीसाठी लिहिलेली आहे. मग मला म्हणाले आवडली ना प्रस्तावना, योग्य लिहिली ना मी. मी म्हणालो हो सर. बघा हां, यातला एकही अनुस्वार किंवा एकही फुलस्टॉप इकडे तिकडे झालेला मला चालणार नाही. आहे तशीच छापायची आहे. शुद्ध लेखनाची चूक चालणार नाही. आलं का लक्षात? म्हणलं हो सर. मग आम्ही उठलो. मग तेवढाच संदेश म्हणाला अरे ते मानधनाचं विचार ना सरांना. मग म्हणलं सर मानधनाचं काय करायचं? अरे हां म्हणाले ते राहिलंच की मानधन मी घेणारच आहे म्हणाले, मी घेतोच मानधन. मग म्हणाले या बसा. परत आम्हाला बसवलं. तर आमच्या मनामध्ये धडकी भरलेली होती. सर म्हणाले मी मानधन घेतो, पण मानधन कोणाकडून घ्यायचं आणि कोणाकडून नाही हेही मीच ठरवतो. पण तुमच्याकडून मात्र मी मानधन घेणार आहे. हे पहा सतीश, तुमच्या कविता मी याआधी वाचलेल्या होत्या, त्या मला आवडलेल्या होत्या आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी प्रस्तावना लिहायला तयार झालो होतो. तुम्ही मला मानधन देणार आहात ना? तुम्हाला मनापासून वाटतं मला मानधन द्यावाचं? मी म्हणलं हो सर. ठीक आहे म्हणाले. मग असं करा, या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला बोलवा. या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं हेच माझं मानधन. मित्रांनो, डोळ्यात पाणी आलं. चटकन उठून उभा राहिलो. सरांच्या पायावर डोकं ठेवलं. सरांनी उठवून असं समोर धरलं. म्हणाले चांगल्या कवितेसाठी जे काही करता येणं शक्य आहे ते प्रत्येकानं करायला पाहिजे. तुम्ही कार्यक्रमाच्या आधी मला सांगा, मी निश्चित येईन. तुमच्या कविता संग्रहाचं प्रकाशन करायला मला खूप आवडेल. आणि मित्रांनो, मुंबईमध्ये तो कार्यक्रम होता. मला ती तारीख आजही आठवते. जून महिना होता, 28 जून 1993. त्या दिवशी मुंबईच्या दादरच्या एका सभागृहामध्ये खचाखच भरलेल्या हॉलमध्ये पाडगावकर सरांनी त्या कविता संग्रहाचं प्रकाशन केलं. माझ्या कवितांचं जाहीर वाचन केलं. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट असेल तर त्या पुस्तकाची, त्या कविता संग्रहाची पहिली प्रत स्वतः पैसे देऊन प्रकाशकाला विकत घेतली. तेव्हा ते जे 20 रुपये त्यांनी ते रवींद्र माहीमकर नावाचा जो आमचा प्रकाशक होता त्याला जे दिले, ते आजही रवींद्र माहीमकरांच्या देवाऱ्यामध्ये पूजेला ठेवलेले आहेत. किती भाग्य सांगायचं. सर मला 16 अंकुरकर असे म्हणत असत. माझं आडनाव 16 अंकुर. पण सर, पाडगावकर सर नेहमी या 16 अंकुरकर, एक अंकुर सापडला, आता 15 अंकुर कुठे राहिलेत असं ते गमतीने मला म्हणत असत. ह्या सगळ्यांचा स्नेह मला लाभला आणि मग कवितेची वाटचाल ती अशा प्रकारे सुरू झाली. मगाशी तुम्हाला मी मराठी भाषेच्या संदर्भात बोललो. हे मराठी भाषेत जन्माला येण्याचं सुख आहे आणि म्हणून ही सगळी मंडळी आपल्याला मिळत गेली तो गोडवा,
तो आनंद मराठी भाषेनं आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून आज ही मराठी भाषा सांभाळण्याचं, संवर्धन करण्याचं ही सगळी जबाबदारी तुमच्या आणि आमच्यावर, सगळ्यांच्यावर आहे असं मला वाटतं. एक कविता आम्हाला लहानपणी गाणं होतं छोटंसं, एक कडवं त्यातलं मला आठवते, मला ते म्हणायला आवडेल, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यामध्ये ती अर्थता काय आहे. मराठी भाषेच्या संदर्भातलं ते गाणं, ती कविता आमच्याकडून तेव्हा म्हणून घेतली जात असे. ही 20, 25, 30 केव्हा किती वर्षापूर्वी ती मी ऐकलेलं गाणं आहे. शाळेत असताना, कदाचित 40 वर्ष होऊन गेले असतील, कदाचित, माहीत नाही मला. पण ते गाणं, त्यातलं ते कडवं आहे, ते आजही जिव्हारी लागतं. ते कडवं मी तुम्हाला म्हणून दाखवतो. मित्रांनो, मी तुमच्यासमोर काही कविता सादर करत असताना मी त्या गाण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्या तशा गाताना मी ऐकलेल्या आहेत. तेव्हा माझ्या आवाजाकडे जाऊ नका. हे नरडं आहे. कवीला नरडं असतं, गायकाला गळा असतो, आपल्याला माहीत आहे. आणि बागवे सर आमचे नेहमी म्हणतात की गायकाला गळा असतो, कवी हा आगळा असतो. तर ती एक 4 ओळींची कविता मी तुम्हाला ऐकवतो आणि आपण मग पुढे जाऊया. मराठी भाषेच्या संदर्भातलं ते गीत आहे. खूप छान, माझ्या आवडीचं, खूप सुंदर असं गीत आहे. गीत असं आहे: माझे मराठी आई, माझे मराठी आई, मुजरा तुझ्या पायी, घे पोटासी मज घेई, माझे मराठी आई, आई 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 आई, तू भाग्य मराठ्यांचे, तू लाज मराठ्यांची, तू भाग्य मराठ्यांचे, तू लाज मराठ्यांची, घायाळ अशी आई, काज मराठ्यांची, काज उनी पडली, शिवबाची पुण्याई, घे पोटासी मज घेई, माझे मराठी आई, आई 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 आई. मित्रांनो, खरंच का शिवबाची पुण्याई उणी पडलेली आहे आज. मराठी भाषेसाठी हे सगळं जे काय आजूबाजूचं वातावरण आहे, त्यातून तिला राजवर्की, मोरपंखी, त्या सिंहासनावर आरूढ करण्याचं सगळं कर्तव्य आपल्यालाच पार पाडावं लागणार आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करत असताना मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, जिथे जिथे तुम्ही जाता तिथे तिथे मराठी घेऊन जाता आलं पाहिजे. जिथे जिथे माती तिथे तिथे मराठी, जिथे जिथे नाती गोती तिथे तिथे मराठी, असं म्हणून मराठीच्या पायात ते सोनेरी पैंजण आपल्याला परत बांधून द्यायचं आहे आणि त्या नादात आपलं सगळं आयुष्य असं आनंदात आपल्याला घालवायचं आहे. मित्रांनो, ही जशी माझी तुमची जबाबदारी आहे, तशीच ती सर्वांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. मित्रांनो, खूप कविता समोर आहेत, खूप अनुभव समोर आहेत. एक कविता की देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला, हातामध्ये हात घेऊ जाऊ दूर निघून, हातामध्ये हात घेऊ जाऊ दूर निघून, डोळ्यांमध्ये ओल तोवर थोडे घेऊ जगून, ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, पदराच्या गाठीसाठी ठेव थोडी जागा, शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात, शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात, गाण्यासाठी गळा नको लळा असो मनात, ए अशी बस जरा मांडू नवा डाव, ए अशी बस जरा मांडू नवा डाव, मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव, मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव. मित्रांनो,
शाळेचा उल्लेख आला. या शाळेचे सगळे संस्कार माझ्यावर आहेत. या शाळेतल्या शिक्षकांनी जे संस्कार केले ते संस्कार, त्या संस्कारांची सिदोरी घेऊन मी पुढे चालतो आहे. पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाळ्याचा ऋतू आहे आणि पाऊस आणि शाळा यांच्या संदर्भातली एक छोटी कविता आहे, ती आत्ता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ही कविता ऐकत असताना तुम्हाला तुमच्या शाळेतला पाऊस कदाचित आठवेल, तुमच्या शाळेतली ती दुपारची सुट्टी कदाचित तुम्हाला आठवेल असं मला वाटतं. शाळेतल्या दिवसांचा पाऊस अशा प्रकारची एक कविता आहे. कविवर्य प्रवीण दवणे, अशोक बागवे ही जी मंडळी जेव्हा ही कविता माझ्याकडून ऐकतात, आवर्जून ऐकून घेतात, त्यांना ही कविता खूप आवडते. माझी स्वतःची खूप आवडते अशी कविता आहे. शाळेतल्या दिवसांचा पाऊस. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. डोकं भिजू नये म्हणून पाटी वर धरलेली. डोकं भिजू नये म्हणून पाटी वर धरलेली. रात्रभर जागून केलेली उजळणी ओघळून गेलेली. गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा. गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. शाळेमध्ये मधली सुट्टी होऊच नये असे वाटायचे. शाळेमध्ये मधली सुट्टी होऊच नये असे वाटायचे. उपाशी पोटी ढेकर देताना आतडे गोळा व्हायचे. वर्गातल्या डब्यांकडे पाहून पाऊस लाळ होऊन सांडायचा. वर्गातल्या डब्यांकडे पाहून पाऊस लाळ होऊन सांडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. तिन्ही सांजी कधी कधी घरी चूल विझलेली. तिन्ही सांजी कधी कधी घरी चूल विझलेली. उसनं पासनं करून आई उपाशी निजलेली. तिच्या कुशीत शिरताना पाऊस हुंदके देऊन रडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. शहराच्या खिडकीतून आता पाऊस बघवत नाही. शहराच्या खिडकीतून आता पाऊस बघवत नाही. ओतंबून येतो कधी कधी रुजवत मात्र काही नाही. गावातल्या चाफ्याखाली तेव्हा पाऊस समजूतदारपणे झुरायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. मित्रांनो, माझं गाव, हे गाव मी जेव्हा सोडलं ते गाव खूप सुंदर असं गाव होतं. गावामध्ये लाल मातीचे रस्ते होते, छोटी छोटी घरं होती, सुंदर देऊळ आणि इतकं सुंदर ते असं हिरवगार, गावाला कुशीत घेऊन वाहणारी माझी दूधगंगा नदी. आणि जेव्हा मी काही वर्षानंतर परत गावाकडे गेलो तेव्हा लक्षात आलं की गाव आता पूर्णपणे बदललेलं आहे. गावामध्ये सगळे डांबरी रस्ते झालेले आहेत, छान घरं झालेली आहेत, सगळ्यांच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर आलेले आहेत, नदीवर घाट बांधलेला आहे, मोठंसं देऊळ बांधण्यात आलेलं आहे. आणि मग फिरत फिरत जेव्हा माझ्या शाळेकडे गेलो तेव्हा मात्र मन अस्वस्थ झालं, कारण शाळेवर गवत वाढलेलं होतं. शाळेच्या खिडक्या तुटून गेलेल्या होत्या, ब्लॅकबोर्ड्स तुटून गेलेले होते. या वैभवाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये आनंदानं बेहोशीत नाचणारं माझं गाव, या गावाला शाळेकडे पाहायला मात्र वेळ नव्हता. आणि ते बघितल्यानंतर मनामध्ये उदासी दाटून आली. काही दिवसानंतर एक कविता लिहिली गेली. मित्रांनो, ती कविता मुद्दाम मी तुम्हाला ऐकवतो की मी पाहिलेलं तो गाव आणि आत्ताचा गाव यामध्ये झालेला सगळा जो बदल आहे तो बदल मनाला खात राहतो. ती कविता अशी आहे: दूर निघाले दिवे सांडला मनातला गाव. दूर निघाले दिवे सांडला मनातला गाव. वेशीवरती ठेच लागली पुसटले नाव. दूर निघाले दिवे सांडला मनातला गाव. वेशीवरती ठेच लागली पुसटले नाव. खूप भटकलो गल्ल्या रस्ते, खूप भटकलो गल्ल्या रस्ते, ना ओळखीचे कोणी. नदी भेटली जुनी पुराणी,
अनोळखी पाणी. देऊळ दिसले कचकड्यांचे, देऊळ दिसले कचकड्यांचे, देव परागंदा. चांदीच्या मकरात पुजारी तेजीचा धंदा. शाळेवरती गवत वाढले, शाळेवरती गवत वाढले, उन्हाळली पोरे. नशेमध्ये गाव बरळते, लागिरले वारे. दिवसा रात्री, दिवसा रात्री आत्ता छळतो अंधारी गाव. मूक हुंदका हळू सांगतो, उठ दिवा लाव. मूक हुंदका हळू सांगतो, उठ दिवा लाव. हे जरी माझं गाव जरी असलं तरी माझ्या कवितेचा दिवा मात्र मला गावात सापडलेला आहे. तो गावातच राहून गेला असं मला वाटतं. आणि म्हणून जेव्हा मी लिहितो तेव्हा कळत न कळत गावाचे सगळे अनुभव, त्या गावातून हुंदडणारी लहानपणी बालपणी फिरत असताना पायाला लागणारी ती माती, त्या मातीचा गंधही आजही मला इथे बसून जाणवतो. एक छोटी कविता त्या संदर्भातली आपल्यासमोर सादर करतो. एकांताचा दिवा या संग्रहामधली ही कविता आहे. पहा आपल्याला कशी वाटते ती. काही लिहिण्यासारखे असं या कवितेचं नाव आहे. काही लिहिण्यासारखे नाही राहिले मनात, काही लिहिण्यासारखे नाही राहिले मनात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. काही लिहिण्यासारखे नाही राहिले मनात, माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. गाव निळ्या आभाळाचे, गाव खळाळते पाणी. गाव निळ्या आभाळाचे, गाव खळाळते पाणी. गाव पैंजणाचा नाद, गाव पाणोठ्याची गाणी. गाव देव्हाऱ्यात दिवा, तुळशीची सांजवात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. गाव शेता भातातले, गाव चटणी भाकर. गाव शेता भातातले, गाव चटणी भाकर. गाव उन्नवारातले, गाव मनाला फुंकर. गाव दमले भागले, झोप्या अभंगी तालात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. आणि हे शहर कसं आहे ज्या शहरामध्ये मी आता राहतो? हे शहर दिव्यांचे, इथे दिव्यांची आरास. हे शहर दिव्यांचे, इथे दिव्यांची आरास. इथे फसवा काळोख, खोटा उगवे दिवस. गच्च काळोखी मिटीची, खूण जिव्हारी उरात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. असे जगणे इथले, पोट पायाला बांधले. असे जगणे इथले, पोट पायाला बांधले. खोटी नाती गोती, खोट्या फुलांचे गजरे. नग्न सजल्या देहाची, इथे रोजची वरात. नग्न सजल्या देहाची, इथे रोजची वरात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. माझ्या कवितेचा दिवा दूर राहिला गावात. हा गाव आपल्या सर्वांच्या मनामध्ये असा दबा धरून बसलेला असतो. वेळोवेळी तो आपल्याला परत आपल्या त्या गावाकडे घेऊन जातो आणि मग त्या सगळ्या आठवणांमध्ये आपण रमून जातो. आज मला खूप आनंद होतो आहे, कारण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला आपल्याशी बोलण्याची संधी मिळते आहे. मित्रांनो, अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र ही संस्था साहित्याच्या संदर्भात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवते आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. प्रतिभा संगम नावाचं जे एक विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन व्हायचं, त्याच्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये आहेत. इतकं सुंदर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्यासाठी हे चालवलेलं संमेलन, त्या अनेक संमेलनाला, त्या अनेक साहित्य संमेलनाला जाण्याचा मला योग आला. मित्रांनो, कसं असतं माहीत आहे ना, की आपल्याला अनेक प्रकारच्या भुका असतात. म्हणजे गंमत अशी की शरीराला अनेक प्रकारच्या अन्नाची किंवा व्हिटॅमिनची आता आपल्याला इकडच्या भाषेत जर बोलायचं झालं तर गरज असते. आणि आपण डॉक्टरांच्याकडे गेलो की डॉक्टर म्हणतात की तुमच्यामध्ये अमुक अमुक डी व्हिटॅमिन कमी आहे सोळंकरकर, डी व्हिटॅमिन्स घेत चला, जरा सूर्यप्रकाशात फिरा, सकाळी फिरायला जात चला, असं डॉक्टर सांगतात की नाही. तसं मनासाठी पण काही व्हिटॅमिनची गरज असते. शरीराला जशी अन्नाची गरज तशी मनाला काही व्हिटॅमिनची गरज असते. आणि साहित्य हे त्यातलं एक महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. आणि ही भूक भागवण्याचं काम ही अखिल भारतीय परिषद जी आहे ती करते आहे असं मला वाटतं.
प्रतिभा संगमचा मुद्दाम मी उल्लेख केला तो यासाठी की विद्यार्थ्यांना ही सगळी त्यांना काहीतरी लिहिलेलं आहे तर कोणाला तरी ऐकवायचं असतं, कोणाकडून समजून घ्यायचं असतं. त्यांच्याकडे कविता असते, कथा असते, नाटकाचं बीज त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असतं आणि हे त्यांना समजावून सांगणारा कोणीतरी त्या क्षेत्रातला एक मान्यवर त्यांना जवळ बसवून घेईल, त्यांच्याशी गप्पा मारेल, त्यांना समजावून सांगेल, अशी त्यांची भूक मनामध्ये असते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही जी भूक आहे ती प्रतिभा संगमाच्या माध्यमातून क्षमताना मी पाहिलेलं आहे. मुलं तासन तास बसून राहायची, तो इतके प्रश्न त्यांचे, इतक्या सुंदर कविता ते ऐकवायचे आणि सोडायची नाहीत. म्हणजे अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा त्यांचं ते मुलांचा सगळा घोळका आमच्या मागे मागे असायचं. सर तुम्ही कविता म्हणा, मग आम्ही म्हणतो, मग ही कविता कोणाची, या कवितेत ही ओळ कशी आली, का आली, इतकं सुंदर सगळे ते चाललेलं असायचं. मला आपल्याला परत एकदा सर्वांना विनंती करावीशी वाटते की हे जे सगळे पदाधिकारी आहेत, मुख्य करून माझे स्नेही पाठक सर, यांना मला हात जोडून विनंती करावीशी वाटते की हे सगळं परत एकदा सुरू करूया आपण सर. मुलांच्यामध्ये जायला पाहिजे. हा फक्त मुलांच्या फायद्यासाठी किंवा मुलांच्यासाठीचा कार्यक्रम नव्हता, हा आमचा कार्यक्रम होता. कारण मुलांच्याकडे जाताना आमचाही अभ्यास व्हायचा, त्यांच्यामध्ये जाताना असं छान तरुण झाल्यासारखं वाटायचं, त्यांच्यामध्ये बागडायला मिळायचं, आनंद करायला मिळायचा. आणि ते 4 दिवस इतके आनंदाने जायचे. आणि सांगायला मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो तो यासाठी की तेव्हा ती जी सगळी भेटलेली मुलं आहेत ना, ती आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्याशी संपर्कामध्ये आहेत. हे परत एकदा सगळं सुरू करायला पाहिजे. आणि म्हणून या उपक्रमामध्ये कविता सादर करत असताना मी लगेच हो म्हणालो किंवा मला आनंद होतोय, त्याचं कारणसुद्धा हेच आहे. मध्ये मध्ये मी तुमच्याशी बोलतो आहे, कवितेचा प्रवास मी सांगतो आहे आणि काही कविताही तुमच्यासाठी सादर करतो आहे. हा प्रवास आपल्याला असाच पुढे चालू ठेवायचा आहे. अनेक मंडळी मला इथे दिसत आहेत जे लाईव्ह बघतायत. मी त्यांची नावं मुद्दाम घेत नाही, कारण मग मी ती नावं सगळी बघायला गेलो आणि त्यांच्याबद्दल बोलायला लागलो, कारण सगळी छान मंडळी आहेत सगळी. तर मग माझं थोडंसं जे कॉन्सन्ट्रेशन आहे माझ्याकडे, ते कुठेतरी थोडंसं इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. ते होऊ नये म्हणून जे कोणी लाईव्ह ऐकतात त्यांना मी नमस्कार करतो, अभिवादन करतो, वंदन करतो. त्यांची नावं मुद्दाम घेत नाही, पण या सगळ्यांचं ऋण मात्र मी व्यक्त करतो. एक वेगळी कविता आपल्याला नक्की आवडेल अशी नादावली पोर नावाची एक कविता आहे, मी ती तुमच्यासाठी ठेवतो. अशी नादावली पोर संयमी धाकाची, अशी नादावली पोर संयमी धाकाची, तिची छाती शिगोशिग पोर सुगंधी वासाची. अशी नादावली पोर संयमी धाकाची, तिची छाती शिगोशिग पोर सुगंधी वासाची. तिच्या डोईला घागर तिच्या वळकीची वाट, तिच्या डोईला घागर तिच्या वळकीची वाट. सारे रान चिडी चूप मागे चाले आपोआप. तिच्या पायात पैंजण तिचा अनवानी ठेका, तिच्या पायात पैंजण तिचा अनवानी ठेका. तिच्या आवती भोवती पाकरांच्या हाका. अशी नादावली पोर कोण्या गरीबा घरची, अशी नादावली पोर कोण्या गरीबा घरची. तिच्या मनात सावट पाहे वळून सारकी, तिच्या मनात सावट पाहे वळून सारकी. मित्रांनो, मला अनेक वेळेला प्रश्न विचारला जातो की कवितेने नेमकं तुम्हाला काय दिलं, काय सांगू. कवितेनं ओळख दिली. आज मी जो तुमच्यासमोर उभा आहे तो सतीश सोळांकुरकर, ही कवितेची ओळख घेऊन उभा आहे. मी जे बोलतो आहे ती माझी कविता बोलते आहे. आणि माझ्यातून जर कविता बाहेर काढली तर मग मात्र माझ्यामध्ये काही उरेल असं मला वाटत नाही. काही जण असे विचारतात, मी बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतो, एक वैज्ञानिक संस्था आहे, ती विश्वविख्यात वैज्ञानिक संस्था. माझं भाग्य असं की त्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. अनेक दिग्गज शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स यांच्याबरोबर मी प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतो आहे. तर शास्त्रज्ञांच्या समवेत काम करत असताना किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मग ही परत वेगळी वाट कवितेची, मग इकडे तुमची अशी गडबड होत नाही का? म्हणजे काय नेमकं तुमचं असं मनावर प्रचंड दडपण असतं ना, असं होत नाही का, गडबड होत नाही का कविता लिहिताना, किंवा कविता तुमच्याकडे येतेच कशी सगळं हे करत असताना, असेही प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, कविता यावी लागत नाही, त्या आतमध्ये असतेच, तिचा नाद असतो.
एक तारी जशी वाजत असते ना, तशी तिची ती तार आतमध्ये झंकारत असते. मग तुम्ही कुठेही असा, जागे असा, झोपत असा, चालत असा, बसत असा, उठत असा, ते कवितेचा नाद आतमध्ये घुमत असतो सतत. आणि म्हणून जेव्हा हा प्रश्न मला विचारला जातो तेव्हा मला प्रश्न हा अप्रस्तुत असा वाटतो. कारण कविता एका बाजूला सतत नांदती असते. या कवितेचा असा नादगा लागला, कैवार घेतला तिने माझा, असं मी लिहिलेलं आहे. हे कैवार घेणं आहे. हे कविता आपला हात हातात घेते आणि मग जिथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या, असं म्हणून कविता आपल्यासोबत जेव्हा घेऊन जाते, तो क्षण आपल्या आयुष्यात जेव्हा येतो ना, तो अपूर्वाईचा, आनंदाचा, ब्रह्मानंदाचा क्षण असतो असं मला वाटतं. एक ओळ सुचते आणि आपण मोहरून जातो. या कवितेचा असा नादगा लागला, कैवार घेतला तिने माझा. या कवितेचा असा नादगा लागला, कैवार घेतला तिने माझा, काही उणे दुने पडू नाही दिले, सारे काही केले आनंदाने. आता देणे घेणे फक्त कवितेशी, आता देणे घेणे फक्त कवितेशी, नको कोणासेही जवळीक, नको कोणासेही जवळीक, असं मी म्हटलं आहे कवितेच्या बाबतीत. मित्रांनो, या कवितेच्या प्रवासामध्ये अनेक दिग्गज मंडळी मला भेटली, त्यांनी मला जवळ घेतलं, माझ्या कवितेला जवळ घेतलं. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. कवी ग्रेस हे त्यातलेच एक. त्यांचा जिव्हाळा मला सतत लाभत गेला की मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल, असे सर म्हणत असत. तर हा महाकवी दुःखाचा, प्राचीन नदी परी खोल असलेला, स्वतःला दुःखाचा महाकवी म्हणणारे कवी ग्रेस सर, यांच्याशी माझा घरोबा होता. कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक वेळेला सर जेव्हा इथे यायचे तेव्हा ते माझ्याकडे येत असत, मला सोबत घेऊन जात असत. त्यांच्याबद्दलचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रेस अनेक वेळेला माझ्या घरी आलेले आहेत आणि मग मला नेहमी म्हणायचे की हे काय देवा, कधी मला देवा, कधी कविराज, कधी सतीश, काहीही त्यांचं चाललेलं असायचं. हे काय देवा, मी किती वेळा तुमच्या घरी आलो, एकदा तुम्ही माझ्याकडे नागपूरला या ना, असे म्हणायचे. आणि मलाही त्यांच्याकडे जायचं होतं. मला खूप उत्सुकता होती की सर राहतात कसे, कसं घर असेल त्यांचं, एकटेच राहायचे ते. आणि मग सतत वाटायचं केव्हा तरी जायला मिळेल त्यांच्याकडे म्हणून. आणि मग तो योग एकदा जुळून आला. मी सरांना एकदा फोन केला, सर मी आणि माझे मित्र नागपूरला तुमच्याकडे येणार आहे आणि मी माझ्या मित्रांना सांगितलं आहे की मी ग्रेस सरांची तुम्हाला ओळख करून देतो आणि त्यांच्याबरोबर आपल्याला राहता येईल, असं मी सगळ्या माझ्या मित्रांना सांगितलं आहे. आम्ही 7-8 मित्र तुमच्याकडे येणार आहोत. सर म्हणलं, अरे वा, मस्त, छान, या की, आनंद, या या कविराज, या या सगळेच या. मग सरांनी लगेच विचारलं, तुम्ही केव्हा येणार आहात? तर मी म्हणलं, सर नागपूरला आता साहित्य संमेलन आहे ना, तेव्हा येणार आहे. मग सर 2 मिनटं शांत झाले आणि म्हणाले, कविराज, तेव्हा मी नाही आहे नागपूरमध्ये, मी बाहेर आहे, तेव्हा तुम्ही नंतर या केव्हा तरी, तेव्हा नका येऊ, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. हे सरांना काहीतरी लागलेलं होतं. मला कळे ना की सर असे का वागले. परत काही वेळानंतर मी सरांना फोन केला आणि मी, सर असे काय करताय? आणि मी माझ्या मित्रांना एकदम असं छातीठोकपणे सांगितलं आहे की मी ग्रेस सरांच्याकडे तुम्हाला घेऊन जातो, तुमची ओळख वगैरे करून देतो, मग तुम्ही नाही नका ना म्हणू, आम्ही येणार आहोत. सर म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं आहे ना की त्यावेळेला मी इथे नाही. सरांचा आवाज जरा चढलेला होता आणि ते पहिल्यांदा होत होतं. सर असे कधी रागावून माझ्याशी बोललेले नव्हते ह्याच्या आधी. आणि सरांनी परत फोन ठेवून दिला. पण गंमत नंतर अशी झाली की मला त्या नागपूरच्या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून निमंत्रण आलं, म्हणजे परत जाणं आलंच. मी एवढा बावळट, मी परत सरांना फोन केला, सर आता तर मला जायलाच लागणार, कारण मला निमंत्रित कवी म्हणून बोलवतात तिकडे, आम्ही येतो ना तुमच्याकडे, तुमचं काय कुठे कार्यक्रम आहे तुमचा, तुम्ही थांबा ना नागपूरमध्ये. सर काही बोलले नाहीत. मग म्हटलं की कदाचित काहीतरी गोंधळ आहे एवढा खरा, पण तो जाणवत नव्हता. 2-4 दिवस असेच गेले. मी अस्वस्थ होतो, काय करायला पाहिजे सुचत नव्हतं. फोन करायला वाटायचं आणि मग परत भीती पण वाटत होती. आणि 2-3 दिवसानंतर सरांचा फोन आला, कविराज. मी म्हणालो, हो सर. रागावलात माझ्यावर? मी म्हणालो, नाही सर, तुम्ही रागावलात माझ्यावर. तुम्ही मित्रांना सांगितलं होतं ना येणार म्हणून.
आणि माझी ओळख करून देतो आणि मी नाही म्हणतो, मग तुम्हाला राग येणं साहजिकच आहे. आणि तुम्हाला निमंत्रित कवी म्हणून पण बोलवलं आहे ना. मी म्हणालो हो सर. सर म्हणाले तुम्हाला कारण सांगू का, मी का नाही म्हटलं तुम्हाला या काळात इथे नाही मी असं म्हटलं, त्याचं कारण तुम्हाला ऐकायचं आहे का. मी म्हणालो हो सर, ऐकायचं आहे ना. सर म्हणाले बघा, तुम्हाला निमंत्रित कवी म्हणून संमेलनाचं निमंत्रण आलेलं आहे ना. मी म्हणालो हो आलेलं आहे. हेच म्हणाले, तुमच्यासारखी शेंबडी पोरं निमंत्रित कवी म्हणून नागपूरमध्ये साहित्य संमेलनामध्ये मिरवणार आणि माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर साहित्य संमेलन असून सुद्धा मला साधं निमंत्रण सुद्धा नसणार, तरीही तुम्हाला वाटतं मी नागपूरमध्ये राहावं. आणि मग मात्र मी थोडासा काय एकदम विचित्र अवस्था झाली माझी. किती खरं होतं ते. सरांना साधं आमंत्रणसुद्धा नाही आणि सरांनी तिथं राहणं योग्य आहे. मग मी म्हटलं सर नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. फोन ठेवून दिला आणि मग आम्ही निर्णय घेतला की नाही, आम्ही या कार्यक्रमाला जाणार नाही. सर जर तिथे नसतील, आम्हाला सरांच्यासाठी जायचं होतं. निमंत्रण आलं ते बघू पुढे मागे काय करायचं, म्हणून आम्ही शांत राहिलो. मी माझ्या मित्रांची समजूत काढली. संमेलनाला 8 दिवस असताना परत सरांचा फोन आला, कविराज. मी म्हणालो हो सर बोला. मग यायची तयारी झाली की नाही तुमची. मी म्हणालो तयारी नाही सर, आम्ही कॅन्सल केलं, आम्ही नाही येणार आहे. तुम्हीच नाही तर आम्ही कशाला येऊ. कोण म्हणालो तुम्ही नाही म्हणून, मी तर थांबणार आहे तुमच्यासाठी. अरे हो, संमेलन गया भाड में. तुम्ही सगळे येणार माझ्याकडे, तेच माझं संमेलन. या मित्रांना घेऊन या, मस्त माझ्याकडे राहा, मजा करू, आनंद म्हणूया, कविता करूया, काही प्रॉब्लेम नाही, या असं सरांनी मला सांगितलं. मी म्हणालो सर खरंच. सर म्हणाले हो या. आणि मग मित्रांनो, मला सांगायला खूप आनंदही होतोय, दुःखही होतं कदाचित. मी सगळ्या माझ्या मित्रांना सरांच्याकडे घेऊन गेलो. सरांनी इतकी आमची सगळी छान सोय केली, व्यवस्था केली. पण हे सगळं करत असताना सरांनी एक सांगितलं होतं की तुम्हाला निमंत्रित कवी म्हणून बोलवलं आहे ना, तर त्या कार्यक्रमात तुम्हाला हजेरी लावता आली पाहिजे. मध्ये मध्ये संमेलनामध्ये जाऊन परिसंवाद बघा, चांगले परिसंवाद आहेत. नुसतं ग्रेस करत राहूत, माझ्या मागे फिरू नका. मलाही थोडं मोकळं सोडा आणि तुम्ही छान मजा करा. काही मंडळी भेटतील, त्यांना भेटा. मी आलो नाही म्हणून काय झालं. आणि असं करून आम्हाला तिथेही त्यांनी जायला भाग पडलं होतं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की त्या 3 दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये एक आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब सोडले तर ग्रेस सरांचा साधा उल्लेखही कोणी केलेला नव्हता. किती विचित्र गोष्ट होती. इतका मोठा मराठीतला कवी, त्याच्या गावात साहित्य संमेलन, आणि तरीही त्यांना साधं निमंत्रण नव्हतं, त्यांचा उल्लेखही कुठे नव्हता. मित्रांनो, असे अनेक मानहानीचे प्रसंग ग्रेस सरांच्या बाबतीत घडलेले मी पाहिलेले आहेत आणि मला काही सांगितले, काही माझ्या समोर घडलेले आहेत. पण त्यामुळे काय झालं, ग्रेस सर छोटे झाले का, नाही. तो महाकवी होता आणि तो महाकवी म्हणूनच आयुष्यभर जगला. आणि म्हणून आजही ग्रेस सरांच्या बद्दलचं गारुड सगळ्यांच्या मनावर आहे. ते होते तेव्हा ते गारुड होतंच, आजही ते गारुड आहे. आणि अशा ग्रेस सरांचा सहवास मला लाभला, ही किती मोठी गोष्ट आहे. ही सगळी मंडळी माझ्या कवितेच्या प्रवासात माझ्याबरोबर आहेत. आजही मला ती माझ्याबरोबर आहेत असं मला जाणवतं. मी जेव्हा कुठे बोलायला उभं राहतो, कविता म्हणायला सुरुवात करतो, त्यावेळेला ही सगळी मंडळी माझ्या आजूबाजूला असतात असं मला सतत जाणवत आलेलं आहे. त्यांचा सहवास मला जाणवतो, त्यांचे भास मला होतात. शंकर वैद्य सरांच्या बाबतीत तर मला असंच नेहमी सांगावंसं वाटतं की एक दाखला आहे पुराणातला की नारदानी एकदा श्री विष्णूला विचारलं, नारायणाला, की मला तुला लगेच जर भेटायचं असेल तर तुम्हाला कुठे भेटशील देवा, कारण मी तर सगळ्या तिन्ही लोकांमध्ये असा फिरत असतो, तर मी तू कुठे भेटशील. नारायण शांतपणे नारदाला म्हणाले होते की जिथं मनापासून माझं भजन कीर्तन चाललेलं असेल ना, तिथं मी असतो नारदा, तिथे जा. कवितेच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं मित्रांनो, जिथं मनापासून साहित्याच्या विषयी, कवितेच्या विषयी काहीतरी सुरू असतं ना, तिथे ही सगळी मंडळी अगदी शांतपणे येऊन बसलेली असतात असं मला वाटतं. आणि म्हणून आत्ता मला हे जाणवतं आहे की माझ्या आजूबाजूला ही सगळी मंडळी बसलेली आहेत आणि त्यांच्यासमोर, त्यांच्यामध्ये बसून मी शांतपणे हे तुमच्याशी बोलतो आहे. हे सगळे शब्द मला त्यांच्याकडून मिळत आहेत असंही मला वाटतं आहे. आज खूप आनंद आहे. एक छोटीशी कविता, आपण समारोपाकडे आता जातो आहोत. एक आईच्या आठवणीची कविता, म्हणजे आई आहे माझी,
वय वर्ष 85. आत्ता 1 जूनला तिचा वाढदिवस झाला. आई आमच्याकडे नाही, आम्ही आईकडे राहतो. एकटा नावाची एक कविता आहे. पाठक सरांना ती आवडते आणि ही कविता अनेक ठिकाणी म्हणा असा आग्रही केला जातो. मित्रांनो, एक मित्र आहे, त्याच्याकडे गेलो होतो आणि त्याची आई नव्हती घरामध्ये. त्याला मी सहज विचारलं की अरे आई कुठे गेली रे बाबा, आई दिसत नाही ती घरात. तर तो म्हणाला की मित्राकडे दादाकडे गेली आहे म्हणून. तर म्हणलं ठीक आहे, मोठ्या भावाकडे गेली असेल. पण नंतर त्याचं वाक्य जे होतं ते फार मनाला लागणारं होतं की पुढच्या 6 महिन्यांसाठी असं तो म्हणाला होता, म्हणजे दादाकडे पुढच्या 6 महिन्यासाठी. आणि ते वाक्य ऐकल्यानंतर मी थोडासा गडबडून गेलो होतो आणि एक कविता लिहिली. ती कविता तुमच्यासाठी आता मी सादर करतो. एकटा नावाची कविता आहे. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही आणि भावंडामध्ये मी एकटाच. तुला एखादा भाऊ हवा होता म्हणजे तुझा भार जरा हलका झाला असता, आई एकदा म्हणाली होती. बस इतकीच. मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून, त्याची आई कोठे दिसली नाही घरात. सहज विचारले तर म्हणाला दादाकडे गेली आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी. पुढच्या 6 महिन्यांसाठी म्हणजे काय? वडील वारले आणि गावाकडच्या घराची आणि शेतजमिनीची वाटणी झाली होती. तेव्हाच ठरले होते की आईला ही दोघांनी 6-6 महिने सांभाळायचे आणि तसेच काही झाले तर अर्धा खर्च वाटून घ्यायचा दोघांनी. आईविना पोरक्या मित्राचा आणि घराचा मी निरोप घेतला. घरी आलो तर आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी गुणगुणत असलेली, सुरकुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या सागरासारखे अथांग, देहाला जाणवणारा न जाणवणारा हलकासा कंप, गच्च पदर लपेटून उजव्या हाताने मांडीवर ठेका, एक मूर्तिमंत करुणा समोर. मी जवळ गेलो तिच्या, बसलो गळून गेल्यासारखा. तर म्हणाले का रे, कोठे गेला होतास? बरे का वाटत नाही? काही नाही असे म्हणून मी तिचा हात हातात घेतला, गच्च धरून ठेवला. तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजूनही नाळ न तुटल्याचा दृष्टांत. उठलो सावकाश, गेलो देवघरात. मित्राची आई आठवत राहिलो समयीच्या मंद उजेडात. रात्र झाली असावी खूप आता. मी हलकेच येतो आईजवळ तर ती शांत झोपलेली. माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा कवडसा हलतो आहे तिच्या चेहऱ्यावर अजूनही. देवा, मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. देवा, मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. आईची वाटणी कधी होऊ देऊ नकोस. मी उठतो, सावध फिरत राहतो अख्ख्या घरभर. आईला स्मरून देवाचे आभार डोळ्यातून ओघळत राहतात. माझे ओठ रात्रभर कसली तरी प्रार्थना गुणगुणत राहतात. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काही नाही आणि भावंडामध्ये मी एकटाच. भावंडामध्ये मी एकटाच. मित्रांनो, परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मी व्यक्त करतो. या निमित्तानं आज तुमच्यासमोर येण्याचा योग आला, तुमच्याशी बोलता आलं. जे काही बोललो हे मी माझ्याशी बोलत होतो असं मात्र आपण समजून घ्या. हा उपदेश नव्हता. उपदेश करण्याजोगा मी कोणी मोठा नाही. मी तुमच्यातलाच एक आहे. फक्त कवितेचा छोटासा पदर मला स्पर्शून गेलेला असल्यामुळे कदाचित आज मी इथे बसून बोलतो आहे आणि तुम्ही ऐकतायत असं मला वाटतं. हा स्नेह असाच राहू द्या. पुढे जेव्हा कधी भेटू, आनंदाने भेटूया, गप्पा मारूया. सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत असतानाच एक छोटी कविता गाऊन तुमच्यासमोर ठेवतो. आता ही चाल जी आहे ती किशोर कुलकर्णी नावाचा माझा एक पुण्याचा संगीतकार आहे, त्याने दिलेली आहे. कवी ग्रेस सरांच्या काही कविता आणि माझी 2, म्हणजे माझं भाग्य बघा की त्याने एक ग्रेसफुल नावाची ध्वनिमुद्रिका काढलेली आहे. त्याचं संगीत आहे. तो पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा शिष्य आमचा किशोर कुलकर्णी पुण्याचा. तर त्यानं ग्रेस सरांची काही गाणी आणि माझ्या 2 कविता असे म्हणून ती ध्वनिमुद्रिका काढलेली आहे. म्हणजे ग्रेस सरांच्या बरोबरीनं माझी गाणी त्या ध्वनिमुद्रिकेमध्ये असणं तेवढा मोठा योग आहे. तर त्यानं चाल दिलेली आहे. ती चाल खूप छान, मला ती चाल वाटते. तर ती मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. फक्त असं की आता परत एकदा तो तुम्ही गळा बघू नका. कवी आगळा असतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्या कवितेनंतर आपण थांबणार आहोत.
परत एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. मी ऋण व्यक्त करतो, आपल्या ऋणामध्ये राहू इच्छितो. एक छोटीशी कविता, ते गाणं जे आहे ते किशोरनं केलेलं आहे, ते गाणं मी तुमच्यासमोर ठेवतो आणि मग मी थांबणार आहे. तुझे गोंधले नावाची ती कविता आहे. त्या गाण्याचं त्या कवितेचं त्यानं गाणं केलेलं आहे. पहा कसं वाटतं ते. मी वजा तुझ्यातून होता, मी वजा तुझ्यातून होता, पक्षांचे सुटले गाव, या नग्नरित्या शरीराला मी देऊ कोणते नाव, मी वजा तुझ्यातून होता. अंगणात ह्या फुललेली ती बाग उखडली कोणी, अंगणात ह्या फुललेली ती बाग उखडली कोणी, डोळ्यांच्या खाचांमधुनी ओघळून गेले पाणी, मी वजा तुझ्यातून होता. माध्यान ऐन रातीला झोपेतून वारा जातो, माध्यान ऐन रातीला झोपेतून वारा जातो, अनकाळ सर्प स्वप्नांचा काऊगात सळसळतो, मी वजा तुझ्यातून होता. आणि शेवटचा कडवा असा आहे. तू जेथे जेथे जाशी तो तुझाच होतो गाव, तू जेथे जेथे जाशी तो तुझाच होतो गाव, नागव्या तणूवर त्यानी बग तुझे गोंदले नाव, मी वजा तुझ्यातून होता. पक्षांचे सुटले गाव, या नग्नरित्या शरीराला मी देऊ कोणते नाव, मी वजा तुझ्यातून होता, मी वजा तुझ्यातून होता. खूप खूप नमस्कार आणि खूप खूप आभार आपल्या सर्वांचे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. नमस्कार.